उल्लास विकास को YouTube पर सब्सक्राइब करें और बेल आइकन को भी दबाएं। कुलगांव बदलापुर नगरपालिका के माध्यम से बुधवार को बदलापुर वेस्ट बैराज बांध के पानी में फायर ब्रिगेड कर्मियों और कर्मचारियों ने मॉक ड्रिल यानी आपातकालीन बचाव प्रशिक्षण का अभ्यास किया। हर मानसून में शहर के पास बहने वाली उल्लास नदी शहर में बाढ़ का कारण बनती है, जिसमें जन धन की हानि होती है। प्रतिकूल बाढ़ एवं आपातकालीन स्थितियों में राहत एवं बचाव कार्य कैसे करें, इसके गुर सीखे और सिखाए गए। बदलापुर शहर में बाढ़ और उल्लास नदी का पानी लोगों के घरों में घुसने का इतिहास रहा है। 3-4 दिनों से लगातार हो रही बारिश के कारण बदलापुर शहर से होकर बहने वाली उल्लास नदी में बाढ़ आ गई है, जिससे बदलापुर और अंबरनाथ शहर के निचले इलाकों में पानी जमा हो गया है। फिर ये फायरमैन आपदा पीड़ितों के लिए बचाव कार्य करते हैं। नागरिकों को बचाने के लिए आपातकालीन बल अपनी जान की परवाह किए बिना बचाव अभियान चलाते हैं। रेस्क्यू ऑपरेशन को सटीकता से अंजाम देने के लिए जरूरी प्रशिक्षण का बुधवार को प्रदर्शन किया गया। दरवर्षीप्रमाणे आपल्याला माहिती आहे की आपलं जे बदलापूर जे शहर आहे, कुलगाव बदलापूर, हे पूर परिस्थिती म्हणजे वॉटर प्रोन एरिया असल्यामुळे पावसाळ्यामध्ये दरवर्षीच आहे पूर परिस्थिती निर्माण होते। म्हणजे आपण 26 जुलै 2005 तसंच 2021ला 2019ला असे अनेकदा आपण सर्वांनी पूर परिस्थिती पाहिलेली आहे, प्रत्यक्ष साक्षीदार आहात सगळे बदलापूरकर। आणि ज्या मागे काही आपत्ती झालेल्या आहेत त्यामध्ये प्रचंड प्रमाणात जीवित वित्तहानी झालेली होती आणि अशी पुनरावृत्ती परत होऊ नये म्हणून नगरपालिका कुलगाव बदलापूर नगर परिषद प्रशासन यांनी मागील 2-3 वर्षापासून आपल्याला पूर्ण शहराचं म्हणजे पूर परिस्थितीपासून आणि अतिवृष्टीपासून रक्षण कसं करता येईल त्यासाठी प्रचंड प्रमाणामध्ये आपल्या अग्निशमन ताफ्यामध्ये साधनसामग्री उपलब्ध करून दिलेली आहे। मुख्याधिकारी प्रशासक योगेश गोडसे साहेब यांनी आणि सर्व या ठिकाणी आपण एक मान्य जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार हा एक मॉक ड्रिलचा प्रकार आहे की जेणेकरून आपण काही दिवसापूर्वी वाचलं की प्रवरा जी नदी आहे नगरची, त्या ठिकाणी एक मोठा इन्सिडेंट झालेला आहे। 2 व्यक्ती त्या ठिकाणी बुडलेल्या होत्या आणि त्यांच्या बॉडी शोधण्यासाठी SDRFची टीम त्या ठिकाणी गेली होती आणि ते त्यांना सर्च करताना अनलकीली म्हणा किंवा काय टेक्निकली तांत्रिकदृष्ट्या काय त्या ठिकाणी परिस्थिती उद्भवली आणि जे वाचवायला गेले होते तेच त्या ठिकाणी डेड झालेले आहेत। मग अशी घटना कुठेही होऊ शकते कारण आपला तर मेन वॉटर प्रोन एरिया आहे। मग त्याचाच एक भाग म्हणून आपण गेल्या अनेक वर्षापासून पावसाळ्याच्या पूर्वी एक मॉक ड्रिलचं आयोजन करतो। त्यामध्ये संपूर्ण शहरामध्ये जे काही आपले प्रशासन्स आहेत म्हणजे नगरपालिका प्रशासन, पोलीस, बदलापूर पूर्व पोलीस ठाणे, सिनियर PI मॅडम स्वतः या ठिकाणी त्यांच्या स्टाफसह हजर आहेत। बदलापूर पश्चिमचे सिनियर PI आणि त्यांचे स्टाफ, रेल्वे म्हणजे चामटोली एक्सप्रेस 2019ला जे आपला 21ला घटना झाली होती त्या ठिकाणी माहिती आहे हजारो प्रवासी त्यामध्ये अडकले होते। त्यामुळे फार SDRF नेव्हीपासून सगळ्या NDRFच्या टीम त्या ठिकाणी कामाला लागलेल्या होत्या आणि म्हणून तेव्हापासून रेल्वे प्रशासनाने सुद्धा त्यांना बोटी आणि साहित्य पुरवलेलं प्रत्येक रेल्वे स्टेशनला। मग या ठिकाणी आपण त्यांना रेल्वे प्रशासन, त्यांचे RPF ते सिनियर्स आहेत सगळे या ठिकाणी आलेले होते। स्वयंसेवी संस्था आहेत या ठिकाणी। आपण रत्नागिरीहून जे एकदम एक्सपर्ट बोट चालक म्हणतो ना आपण, कारण आपण पाठीमागे बघतोय की अमेरिकन मेड त्या स्पीड बोटी आहेत, लोकांना तातडीने सेकंदामध्ये कसं रेस्क्यू करता येईल हा त्यामागचा एक प्रयत्न आहे। तर त्या ठिकाणी आपण रत्नागिरीहून सुद्धा आदेश नावाचे जे आहेत टेक्निकल पर्सन त्यांना बोलवलं आहे। नॅचरल डिझास्टर रेस्क्यू फाउंडेशन आहे योगेश साखरेहून, त्यांची संपूर्ण 18-20 जणांची टीम आहे। बदलापूर पश्चिम मांजरली जे आपण केंद्र सुरू केलेलं आहे तिकडची संपूर्ण टीम, MRDCची पूर्ण टीम, अंबरनाथ नगरपालिका अग्निशमन दल, असं हे संयुक्तरित्या सर्वांनुमते आपण या ठिकाणी मॉकड्रिल केलेली आहे। प्रत्यक्ष पाण्यामध्ये बुडाल्यानंतर त्यांना आपण बचाव साहित्य देऊन लाईफ जॅकेट, लाईफ रिंग कशी त्यांच्याकडे फेकायची, रोप कसा फेकायचा, पाण्यामधून काढल्यानंतर त्यांना फर्स्ट एड कसा द्यायचा, कारण पाण्यात ड्रोन झाल्यानंतर अनकॉन्शियस असतो माणूस, कारण बॉडी शरीरामध्ये पाणी गेलेलं नाही, जो पण हॉस्पिटलमध्ये घेऊन जातपर्यंत त्याला त्याचं होतं। ह्याच या ठिकाणी म्हणून पर्यटकांना काय आवाहन करायचं? मागील 1 महिन्यामध्ये आपण बघतोय की जवळजवळ 6 ते 7 कॉल या ठिकाणी झालेले आहेत बुडण्याचे। हौशी पर्यटक जे आहेत म्हणजे आता आम्ही जेव्हा डेमो घेत होतो आतमध्ये संपूर्ण पोलीस टीम खाली ते गवताकडे धावत गेले काट्या घेऊन, तरी पब्लिक त्यांना आवरत नव्हती। प्रचंड मॉब होता त्या ठिकाणी पण पोलीस विभागाला सुद्धा ते घाबरत नाही, एवढं स्ट्रॉंगपणे ते हे करतात। तर नागरिकांना हेच आव्हान आहे की जीवन एकदा भेटलेलं आहे, कारण गेले 20 वर्ष झाले आम्ही मॅडम प्रचंड बॉड्या या ठिकाणी माझ्या टीमनी काढलेल्या आहेत। वालिलीचा ब्रिज असो, बॅरेज धरण असो, आपला हा उल्हास नदीचा ब्रिज असो, JP डॅम, चिखलुरी डॅम, बारवी डॅम, ही नदी चांदल नदी, अनेक ठिकाणी खूप मुलं म्हणजे आपण म्हणतो ना फिरायला येतात आणि विनाकारण आपलं थोडं चुकीमुळे हे करतात। तर प्लीज सर्वांना आव्हान आहे की असं खोल पाण्यापासून, वाहत्या पाण्यापासून लांब राहा।
जे काही फिरायचं असेल तर आपण निवांत निसर्ग सौंदर्यामध्ये फिरायला जावं, झाडांचा वनस्पतींचा आस्वाद घ्यावा, परंतु अशा धोकादायक ठिकाणी येऊ नये. प्रशासनासुद्धा ताण वाढते, कारण आपल्याला माहिती आहे की पूर्ण या सराउंडिंगला सिक्युरिटी ठेवणं प्रशासनालासुद्धा शक्य होत नाही आहे आणि इथून काही बॅरिकेटिंग नाही किंवा कंपाऊंड नाही आहे. त्यामुळे पर्यटक कुठून गवतातून वगैरे घुसतात आणि आपली हौस मजा पूर्ण करतात आणि त्याच वेळेस अशा घटना घडतात आणि प्राणाला मुकावं लागते. तर कृपया सगळ्यांनी ही नोंद घ्यावी आणि सर्व प्रशासनाला सहकार्य करावे. नागरिक डिसिप्लिन राहिले म्हणजे आपण काय म्हणतो, नागरिकांनी जर शिस्त बाळगली तर कुठल्याही प्रशासनाला ताण राहणार नाही आणि सर्व एकोप्यानं चालेल. जय हिंद. माझं नाव योगेश साखरे आहे. नॅचरल डिझास्टर रेस्क्यू फाउंडेशनचा अध्यक्ष आहे मी आणि आमची जी टीम आहे ही भारतामध्ये सगळीकडे पसरलेली आहे. आमच्या टीममध्ये इतर काही NGOज आहेत, त्यांचे पण अध्यक्ष आमच्याशी निगडीत आहेत. भारताच्या बाहेर, भारतामध्ये जरी कुठे काही घटना घडल्या, उदाहरणार्थ गुजरात झालं, राजस्थान झालं, महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा, अशा ह्या ठिकाणी आपले टीम्स आहेत. जे आपले टीम्स मेंबर आहेत ते आपल्याशी अटॅच आहेत. बऱ्याच वेळा कसं होतं की एखादी परिस्थिती निर्माण झाल्यानंतर ती सिच्युएशन तुम्हाला समजण्यापर्यंत वेळ गेलेला असतो. सिच्युएशन समजल्यानंतर तुम्ही त्या गोष्टीच्या तयारीला लागतात, तुमची सगळी टीम तैनात होते आणि तुम्ही त्या दिशेने प्रवाहित होता की तुम्ही जाता त्या ठिकाणी मदत कार्यास. त्यावेळेस तुमचा स्वतःचा जीव धोक्यात असतो आणि तुम्हाला स्वतःची काळजी घेऊन इतरांचे जीव वाचवणे असतात. तर ते जे ती सिच्युएशन असते त्याला ज्यावेळेस आम्ही फेस करत असतो ना, त्यावेळेस आम्हाला भूक लागत नाही, आम्हाला तहान लागत नाही आणि आम्ही अतिशय म्हणजे पूर्ण जीव लावून काम करतो. आम्हाला रात्रीची वेळ माहिती नसते, काही माहिती नसते. 3 वर्षापूर्वी साधारण एक गरोदर महिला प्रेग्नंट होती आणि साधारण 8:30ची वेळ होती. त्या वेळेमध्ये मला एक कॉल आला होता तहसीलदार साहेबांचा की योगेश साखरे बोलतो आहे. हो बोललो, योगेश साखरे बोलतो आहे, आम्हाला अग्निशमन दलाने तुमचा नंबर दिलेला आहे आणि एक महिलेला प्रसवपीडा सुरू झाली आहे. तर त्यावेळेस मग ती सिच्युएशन माझ्यासाठी भयानक होती, कारण रात्रीची वेळ आणि बॅरेज रोडला बऱ्यापैकी प्रवाह होता पाण्याचा. त्या ठिकाणी मला बोलवल्यानंतर बघितलं पूर्ण अंधार झालेला. त्या अंधारामध्ये ज्यावेळेस आम्ही मदत कार्यास गेलो तर मी एकटा बोटीवर जाऊन त्या महिलेला काढण्यासाठी गेलो असता त्या ठिकाणी मग साप होते, त्या रबर राफ्ट बनवली होती तिच्यावरती तिला घेऊन आलो. बाहेर आणत असताना आमची काय हालत झाली आम्हाला माहिती. मग आमच्या टीमने मदत कार्य केलं, ॲम्ब्युलन्स आली, ॲम्ब्युलन्समध्ये तिला बसवण्यात आली. हे पूर्ण कमीत कमी अर्ध्या तासाचा वेळ गेला तिला काढण्यामध्ये, कारण प्रवाहाच्या विरुद्ध ज्यावेळेस तुम्ही कायाकिंग करता त्यावेळेस तुमचा जीव धोक्यात गेला. तो दिवस मला अक्षरशः अविस्मरणीय राहणार की मी एखाद्या महिलेला वाचवत असताना मी पण जाणार होतो आणि ती जाणार होती, पण आमची टीम एवढी सक्षम होती आणि सोनवणे साहेबांचा पण सपोर्ट भरपूर होता. प्रत्येक वेळा त्यांनी बोटी वगैरे सगळं काही साधन आम्हाला देऊन पुरवून त्यांनी सांगितलं की तुम्ही मदत करता, हे साधन तुम्ही घ्या आणि तुम्ही मदत कार्य पूर्ण करा. आम्हाला वेळ नसते, काय नसतं, आम्ही आमच्या मदतीने येतो, आम्ही मदत कार्य करून निघून जातो. आम्हाला फक्त शासनाकडून इक्विपमेंट्सची आवश्यकता आहे. जर शासनाकडून ही जर आम्हाला मदत मिळाली तर आम्ही अतिशय सक्षमरित्या भारतात कुठेही जाण्यास सक्षम राहू शकतो. ब्यूरो रिपोर्ट, बदलापुर उल्लास विकास. उल्लास विकास को YouTube पर सब्सक्राइब करें और बेल आइकन को भी दबाएं।